नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रथमच स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी धनंजय कापसे, केकेवार कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी। तर आज आपण आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील म्हणजे चांदवड तालुक्यातील धोंडगाव या गावामध्ये अशा एका शेतकऱ्याची सक्सेस स्टोरी जाणून घेण्यासाठी। त्यांचं नाव आहे पंडित बलवंत चौरे, रिटायर इंडियन एअरफोर्स सार्जंट। 1994 मध्ये त्यांनी इंडियन एअरफोर्समधून रिटायरमेंट घेतली व त्यानंतर शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी शेतीमध्ये त्यांचे मन रमवले व अनेक शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग देखील केले। त्यामध्ये त्यांनी वर्मी कंपोस्ट म्हणजेच झिरो इन्व्हेस्टमेंटमधून गांडूळ खताची निर्मिती करण्यास 2006 मध्ये सुरुवात केली। त्याचबरोबर बायोडायनॅमिक म्हणजेच बायोगॅस प्रोडक्शन हा त्यांनी स्वतःच्या अनुभवातून स्वतःचा बायोगॅसचा प्लॅन देखील उभा केलेला आहे। त्याचबरोबर ज्ञानगंगा जीवामृत 2024 मध्ये ज्ञानगंगा जीवामृत हा देखील त्यांनी प्रोजेक्ट उभा केलेला आहे स्वतःचा। ज्ञानगंगा हा त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे। स्वतःचा ब्रँड तयार करण्यासाठी त्यांनी ज्ञानगंगा हे नाव वापरलेले आहे। असे त्यांनी शेतीमध्ये आजपर्यंत वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत। तर आता आपण प्रत्यक्षात त्यांची भेट घेऊया आणि ज्यांनी ते वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याकडून प्रत्यक्षात माहिती घेऊया। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पंडित सरांच्या वर्मी कंपोस्टच्या प्लॅन्टवरती। त्यांनी हा झिरो इन्व्हेस्टमेंट म्हणून केलेला वर्मी कंपोस्टचा प्रोजेक्ट आहे। त्याबद्दल आता आपण त्यांना त्याच्याबद्दल माहिती विचारूया। हा जो त्यांनी वर्मी कंपोस्टचा झिरो इन्व्हेस्टमेंटमधून केलेला प्रोजेक्ट आहे त्याला महाराष्ट्र शासन कृषी विभागाची मान्यता देखील भेटलेली आहे। तर आता आपण त्यांना सुरुवातीला विचारूया की त्यांनी हा जो प्रोजेक्ट केलेला आहे तो पूर्णपणे ओपनमध्ये केलेला आहे, त्यासाठी त्यांनी शेल्टर वापरलेलं नाही यासाठी, किंवा ह्या वर्मी कंपोस्टचा खत तयार करण्यासाठी तुम्ही ह्यासाठी बेड पण वापरलेलं नाही। तर मग हे तुम्ही कितपत योग्य आहे, शेतकऱ्यांना तुम्ही याच्यामधून कोणता संदेश देऊ शकता? बरोबर आहे, आपला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। आपला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। या अगोदर ऑलरेडी माझ्याकडे सीड पण सिमेंटचे टाके होते, पण ज्यावेळेस अति दुष्काळ पडला त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये माझे पूर्ण गांडूळ मेले गेले, कारण त्या परिस्थितीमध्ये मी ओलाव आणि ते मेंटेन करू शकलो नाही। आम्हाला प्यायलाच पाणी नव्हतं, गांडुळाला पाणी कुठनं देणार? मग त्याच्यावेळेस मी माझा स्वतःचा अभ्यास करत असताना आणि जे मी ओपनमध्ये किंवा खुल्या जागेत केलेलं होतं ते गांडूळ ओलाव्याप्रमाणे खाली गेले आणि मग ते ज्यावेळेस पाऊस झाला, पहिला पाऊस झाला त्यावेळेस ते वरती आले। मग माझ्या लक्षात आलं आता ते गांडूळ वाचत, मी तिथे काडी कचरा टाकला आणि तिथे मग मी असा निर्णय घेतला की ते सिमेंटचे टाके ठीक आहे, त्यांना शक्य होईल त्यानं करावं, परंतु सर्वसाधारण शेतकऱ्याला ज्याची आर्थिक परिस्थिती फारशी नाही, एक सहज ओपनमध्ये पण एक गांडूळ खताचा एक आदर्श आणि चांगला प्रकल्प करू शकतो, म्हणून मी हा केलेला आहे। आणि याचा करण्याचा उद्देशच असा आहे, बरेचसे लोक अरे बाबा मला शेड करता येणार नाही, मला टाकी बांधता येणार नाही म्हणून नाही, त्यासाठी शेतकऱ्यांना घाबरण्याचं काही कारण नाही। हा मी पूर्णपणे उघडण्याचं आता आपण बघतोय। आता हे बघा, इकडे एक पेरूचं झाड आहे, पाठीमागे पपईचं झाड आहे, तिकडे एक पारिजात त्याची सावली पडते आणि आता आपण याच्या वरती काडी कचरा टाकलेला आहे, वरणी शेड नेटने झाकलेले, आपण पाणी देतोय आणि अतिशय चांगल्या प्रमाणात हे गांडूळ खत किंवा गांडूळ अतिशय आदर्शरित्या काम करतं। काही कुठे अडचण आलेली नाही। मला शेतकऱ्यांना असं सांगायचं की गांडूळ खताच्या निर्मितीसाठी शेल्टर किंवा बेड उपयोगीचं आहे असं बिलकुल नाही, की त्यासाठी फक्त टेम्परेचर मेंटेन करणं हे गरजेचं आहे। हो बरोबर आहे, खूप महत्त्वाचा विषय आहे। भारतामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक काय परिस्थिती, आपण सर्व शेतकऱ्यांची लेकरं आहोत, आपल्याला माहिती आहे। एक वेळेस असं होतं, एक आपण सदन म्हणून असायचो, परंतु आज शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूप खालावली। ज्याला बेड करणं हे शक्य नाही, तो असा आरामशीर करू शकतो, त्याला कुठे अडचण नाही। आपण तुमच्याकडे झाडाची सावली असेल तिथं आपण करू शकतो की तुम्हाला आता मी इथं करण्याचा उद्देश असा काय, मी जर ह्या परिस्थितीमध्ये करू शकतो, तुम्ही झाडाच्या सावलीमध्ये आरामशीर करू शकता। सर, तुम्ही जे हे वर्मी कंपोस्टचा जो प्रोजेक्ट केला आहे त्याच्यासाठी मी हे विचारू इच्छितो तुम्हाला की तुम्ही जे वर्मी कंपोस्ट प्रोजेक्ट केला त्याच्यासाठी तुम्ही कोणती स्पेसिस यूज केली? बघा, भारतामध्ये ज्या गांडुळाच्या 2 व्हरायटी, इन्सिनिया फिटिडा आणि युजिलस स्युजिने ही व्हरायटी वापर केली जाते आणि या दोन्ही पण तेवढ्याच कार्यक्षम आहे। जो शेतकरी असेल तुमच्या एरियात जे उपलब्ध असेल त्या कोणत्याही व्हरायटीचा आपण तुम्ही वापर करू शकता। त्याच्यात काही कुठं फारसा दोघांच्या कार्यक्षमतेत फारसा फरक आहे असं काही वाटत नाही। आणि तुम्ही ह्याच व्हरायटी अशा काय यूज केल्या? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। आता ह्या व्हरायटी निवडण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे, आपण कोणतंही ज्यावेळेस मॅनेजमेंट म्हणा किंवा आपण व्यवस्थापन, ह्या शेतकऱ्याला म्हणा किंवा कोणाला पण हे माहिती असेल का आपण हे का करतोय, तर हे करण्याचं म्हणजे गांडूळ खताची यांची जी खाण्याची क्षमता म्हणजे ही खादाड व्हरायटी आहे आणि खादाड व्हरायटी असल्यामुळे जेवढं खातात तेवढं आउटपुट, गांडूळ खत काय त्याचं वेस्टेज किंवा त्याचा आउटपुट आहे। आणि दुसरी गोष्ट अशी, ह्या प्रजनन म्हणजे त्यांची जी प्रजनन क्षमता आहे ती खूप फास्ट आहे व त्यांची प्रजनन क्षमता जास्त आहे, त्याच्यामुळे आपण यांचा वापर केलेला आहे आणि कार्यक्षम एक आपल्याला काही कुठे अडचण येत नाही। तुम्ही ज्या 2 व्हरायटी सांगितल्या
ज्या की इसिनिया फिटिडा आणि युड्रिलस युजेनिया, बरोबर. त्या या जो 2 व्हरायटी या तुम्ही कुठून अवेलेबल करता? हां, आता आपलं आता निफाड तालुक्यामध्ये आता आमचं हे जे गाव आहे निफाड तालुका, दिंडोरी तालुका आणि चांदवड तालुकाच्या बॉर्डरवरती आहे. आणि मी ज्यावेळेस आपल्याकडे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या अंडर कृषी सप्तक ही योजना चालू होती, त्यावेळेस मी कृषी संघटक म्हणून काम केलं आहे आणि शेतकरी मित्र म्हणून पण काम केलं आहे. तालुका पातळीवरती तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अंडर एक FAC असते, फार्मर ॲडवायझर कमिटी, त्याच्या अंडर पण काम केलं आणि माझे आणि कृषी विभागाचे खूप जवळचे संबंध आहेत. त्याच्यामुळे मला कुठे अडचण नाही. निफाड तालुक्यामध्ये इथं पिंपरी म्हणजे निफाड सहकार कारखाना, तिथे पिंपरी कृषीची चालू आहे, तिथे शासनाचे महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे, तिथनं ते मी आणले. शासनाने मला फ्री ऑफ कॉस्ट 2 किलो दिलेले. त्यानंतर मी 4 किलो माझे पेमेंट त्यावेळेस 400 रुपये किलो होतं, तर मी 4 किलो माझे स्वतःचे आणले, म्हणजे 2 किलो शासनाचे आणि 2 किलो माझे. ते आणण्याचा उद्देश असा होता की शासनाने दिली तर ठीक आहे, त्याचा प्रचार किंवा माझ्याकडे जे अवेलेबल कच्चा माल मटेरियल आणि त्यासाठी लागणारं गांडूळ तर ते पुरेसं व्हावं म्हणून मी स्वतः 4 किलो मी स्वतःचे पेमेंट आणले, 2 किलो शासनाने दिलेले. सर, तर हा जो आपला वर्मी कंपोस्टचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यातनं आपल्याला काय काय न्यूट्रिएंट्स अवेलेबल होतात? बघा, आता आपल्याला माहिती आहे झाडाला, कोणत्याही झाडाला प्रायमरी अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य, सेकंडरी अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य. तर यामध्ये NPKचं प्रमाण जवळ 1.5 ते 2.5% आहे. त्याचप्रमाणे दुय्यम अन्नद्रव्य, त्यामध्ये त्याच्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे पण असतं. आणि त्याचप्रमाणे ज्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य त्याचा वापर असतो. आणि त्याचप्रमाणे त्याच्यात जे त्या गांडूळ खतापर्यंत इतर मायक्रो ऑर्गॅनिझमचा खूप महत्त्वाचा रोल आपल्याला जमिनीचा pH आणि बाकीच्या गोष्टी मेंटेन्स करण्यासाठी होतो आणि पिकाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पण त्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि सर, आपण जे काडी वगैरे टाकले, शेण वगैरे टाकले, ते सगळं मटेरियल टाकल्यानंतर किती दिवसांनंतर आपलं वर्मी कंपोस्ट तयार होतं? बरोबर आहे. आता काय असतं, आपण जे टाकलेलं शेण म्हणा किंवा काडी कचरा, आता योगाने माझ्याकडे कुटी मशीन आहे, तर मी इव्हन जे वेस्टेज आहे ते किंवा ते काडी कुटी मशीन कट करतो, म्हणजे त्याचे पार्टिकल छोटे छोटे झाले, छोटे छोटे तुकडे असतात. शेणखत टाकताना एकाच ठिकाणी न टाकता ते आपण जर त्याला मला शक्य झालं तर ते बऱ्याच वेळेस मी त्याचं स्लरी टाईप पातळ करून त्याच्यावरती टाकला जातो. म्हणजे आपण जे टाकलेले त्याच्यावर जे माल मटेरियल त्याचे त्या पार्टिकल साईज किती छोटा साईज असेल ते लवकर होतं. प्लस आपली गांडोळ्याची संख्या किती त्याच्यामध्ये तो महत्त्वाचा विषय झाला. प्लस आपण जे ओलावा मेंटेन करतो, जे त्याला दिलेलं जर पाणी हे जर आपण व्यवस्थित मेंटेन करू शकलो तर 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचा एक गांडूळ खताचा प्लॉट आरामशीर तयार होऊ शकतो. आता आपल्याला पाहायला भेटेल हो, अवश्य पाहायला मिळेल ना. हे बघा, आता आपण आणि हा उघड्यावरती आपण जो पॉईंट केलाय, जर शेतकऱ्याने कोणताही संकोच न बाळगला आपल्या प्राप्त परिस्थितीमध्ये काय करता येईल ते करणं अपेक्षित आहे. हे बघा, आता हे बघा, आता आपण ओपन परिस्थितीमध्ये तुम्ही काउंट्स आणि याची साईज आता तुम्ही बघा. आता हे बघा, हे आहे, हे गांडूळ आहे. आता ओपन परिस्थितीमध्ये आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, हा जो आहे हाताचा प्रजननचा जो अंग आहे आणि एकाच याचा असा आहे, याच्यामध्ये 2 मेल फिमेलचे ऑर्गन दोघंही असतात. मात्र यांची उत्पत्ती होण्यासाठी दोघांचं मीटिंग किंवा मिलन होणं गरजेचं असतं आणि ते नैसर्गिकरित्या होतात, त्यांचे कामं करतात. आपण बघतो, आता हे एवढं तापमान आहे, आज फरवरी महिन्यात आलं एवढं बाहेर तापमान आहे, तर आता हे बघा, आपण हातावरती असलेलं त्याला हा सूर्यप्रकाश न सहन केल्यामुळे तो हे करतोय. तर आपण फक्त त्याला सावली मेंटेन करायची, आपण आपलं काम करायचं, तर त्याचं काम करत राहील. सर, आणि आता उन्हाळ्यात असं होत असेल की कधी पाणी नाही, तर मग तेव्हा तुम्ही कसं यांना पाणी पुरवलं? आता तुम्ही खूप महत्त्वाचं, एक वेळेस आमच्याकडं नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळच होता, आम्हाला पिण्याच्या पाण्याची सुद्धा पूर्तता होत नाही. तर त्यावेळेस काय केलं, मी हे असलेले गांडूळ तिथं आपलं किचनचं जो पाणी जातं तिथं मी हे टाकले, तर काडी कचरा टाकला. उन्हाळ्यामध्ये तिथं मी त्यांचं मेंटेन केलं आणि ज्यावेळेस पावसाळा आला त्यावेळेस मी इकडे शिफ्ट केले, ते तिथं एवढ्या जागेत ओला ते मेंटेन करून राहिले. त्याचं म्हणजे जसं आपण ताटामध्ये कसं शेवायचा भात देतो अशा पद्धतीने तिथं ते एकवटून काम करायचे. त्यांनी लॉ ऑफ सर्वायवल म्हणतो, त्यांनी त्यांचं अस्तित्व टिकून ठेवलं. ज्यावेळेस पाऊस पडला त्यावेळेस मी इकडे शिफ्ट केले आणि माझा 2000चा हा प्रकल्प माझा अस्तित्वात आहे, चालू आहे. मला आत्तापर्यंत कुठेही अडचण आली नाही आणि मी शेतकऱ्यांना विनंती करतो की कुठे घाबरायचं कारण नाही. कृषी विभाग आपल्या बरोबर आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, महाराष्ट्र शासन कृषी विभाग आहे, ते आपल्या बरोबर आहे. पण आपला अप्रोच कसा आहे त्यांच्याशी बरोबर. आणि आत्तापर्यंत मला तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, मी गावच्या कृषी सहाय्यकांपासून तर
राज्याचे कृषी सचिव यांच्यापर्यंत मला काम करण्याची संधी मला मिळाली. जनरली कृषी हा सर्वांचा नावडता विषय, पण माझा हा स्वतःचा आवडता विषय, त्याच्यामुळे मी याच्यासाठी पूर्ण वेळ याच्यासाठी मी वाहून घेतलेला आहे. सर, आम्हाला उत्तम प्रकारे अशी वर्मी कंपोस्टबद्दल म्हणजे ओपनमध्ये आम्ही आजपर्यंत पाहिला नव्हता की वर्मी कंपोस्ट जो प्रोजेक्ट आहे तो आजपर्यंत आम्ही शेल्टरमध्ये किंवा बेडवरती केलेलाच आजपर्यंत पाहिला होता. तर तुम्ही हे जो हा ओपनमध्ये केलेला वर्मी कंपोस्टचा प्रोजेक्ट आहे तो शेतकऱ्यांनी नक्कीच एकदा ट्राय करून पाहावा, असं मी सरांच्या अनुभवातून शेतकऱ्यांना एक संदेश देऊ इच्छितो. आणि सरांनी हा केलेला वर्मी कंपोस्टचा पहिला प्रोजेक्ट आपण आता पाहिलेला आहे. आता दुसरा प्रोजेक्ट पाहणार आहोत, बायोडायनामिक म्हणजे बायोगॅस प्रोडक्शन. सरांनी पण हा स्वतःच्या अनुभवातून तयार केलेला आहे, ते आपण आता नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आता पंडितराव सरांकडनं त्यांनी मॉडिफाईड केलेला ज्ञानगंगा बायोगॅस प्लांट ह्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. बायोगॅस प्लांट केव्हा कोणत्या साली निर्मित केला? आता हे बघा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र शासनात पंचायत समितीच्या अंतर्गत गोबर गॅस बायोगॅस हे वितरित होत होते, परंतु बरेचसे शेतकरी त्याला तयार होत नव्हते. तर मग आमचे पंचायत समिती चांदवडचे पंचायत समिती कृषी अधिकारी प्रशांत पवार सर आणि विस्तार अधिकारी नलिनी क्षीरसागर सोनवणे मॅडम यांनी सांगितलं, चौरे साहेब आपल्याला असं असं आलेलं आहे आणि तो करायचा आहे. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला सांगितलं, नाही तर चौरे साहेब तुम्ही बायोगॅस किंवा गोबर गॅस करू नका, तो फेल होता. तर पण मी सांगितलं नाही मला करायचं आहे. मग मी त्याचं ज्या परिसरामध्ये जे बायोगॅस म्हणण्यापेक्षा गोबर गॅस जे झालेले होते त्यांचं निरीक्षण केलं, अभ्यास केला आणि ते का फेल होतं त्याच्या मी एक अनालिसिस केलं. आणि ते बघत असताना माझ्या लक्षात आलं की ते बायोगॅस का फेल होत होते. तर बऱ्याच वेळेस ती शेण कालवण्याची टाकी होती, जी शेण कालवण्याची जी टाकी तिला असं उतार दिलेलं असत. उतार देण्याचा उद्देश असा होता की ते आपण कालवलेलं माल मटेरियल सहजरित्या त्यामध्ये जावं. परंतु माझ्या त्यावेळेस अशा लक्षात, ज्यावेळेस आपण शेण असतं त्यामध्ये काडी कचरा अविद्राव्य घटक असतात, तर ते तिथं जाऊन साचतात आणि कालांतराने असे होतात की तो जो आपला आउटपुट पाईप असतो त्या तिथपर्यंत ते खडे किंवा दगडगोटे साचत येतात आणि कालांतराने माल मटेरियलच खाली जात नाही आणि मग लोक म्हणतात का हा फेल होतो. मग त्याच्यावरती मी असं निदर्शन असं केलं. मी ही ती शेण कालवणीची ही जी टाकी बनवलेली, शेण कालवणीची ही जी टाकी बनवलेली, आता तुम्ही हे बघू शकता की आता हा थोडं माल मटेरियल पडलेलं आहे हाता वापरून. त्याच्यामुळे जवळजवळ याला 4 फुटाची म्हणजे ढोबळ 3 ते 4 इंचाची त्याला उंची दिलेली, जेणेकरून हे झाकण बंद असताना ज्यावेळेस आपण शेण कालवतो आणि त्याच्यात दगड गोटे वाळू रेती काय जे असेल तिथं साचले जातात आणि मग ज्यावेळेस आपण झाकतो त्यावेळेस फक्त जे कालवलेलं आपण शेणाचं माल मटेरियल तेच खाली जातं. त्याच्यामुळं ब्लॉक होण्याचा विषय आणि ज्यावेळेस हे साचलेलं माल मटेरियल ते आपण बाहेर टाकतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा सेम प्रक्रिया केली जाते. त्याच्यामुळे कुठेही अडचण येत नाही. त्याचा स्ट्रक्चर एकदा हो खूप महत्वाचा विषय. आता याला बायोगॅस का म्हटलं? बायोगॅस म्हणजे आपल्या मानवी विष्ठा आणि जनावरांचं शेण गोमूत्र यांचा वापर केला जातो. आता आपण इथं उभं आहे, हा जो आपला बायोगॅसचा हे आहे, इकडं आपलं हे टॉयलेटचं स्ट्रक्चर आहे, ही जी टाकी आहे हो हा जो आउटलेट आहे याच्या खाली ढोबळ 7 फूट उंचीची नारळाच्या आकृतीची टाकी, गोलाकार टाकी आहे आणि ही 3 घनमीटरची आहे. खालची जी टाकी 3 घनमीटरची. आता तुम्ही सांगायला काय हरकत नाही, ज्यावेळेस आपण कोणता प्रोजेक्ट करतो तर त्यात आपण इथंभूत अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याविषयी आपल्या क्षेत्रामध्ये त्याच्यात कोणता नाही, आपल्याला कोणाकडनं अभ्यास मिळू शकतो, कोणाकडनं मार्गदर्शन मिळू शकतं. तर मग आता तुम्हाला सांगायला आमच्या चांदवड तालुक्यामध्ये एक ठिकाणी काम चालू होतं, तर तो जो कारागीर आहे 1100 रुपये घनमीटरने बांधत होता. पण त्यांची कामाची जी त्याला टेक्निकल स्किल म्हणतात मला पटलं नाही. मग पुन्हा मी आमच्या पवारसाहेबांनी विनंती केली, सर मला दुसऱ्या कारागिराचा फोन द्या. त्यावेळेस अशोकराव छल्लारे शिन्नरते होते. मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांनी सांगितलं सर 15 दिवसांनी तुमच्याकडे. त्यांनी बघितलं आणि त्यांनी त्यांच्याशी ज्यावेळेस मी मुलाखत घेतली त्यावेळेस माझं पूर्ण समाधान झालं. तर इथं जो 1100 रुपये घनमीटरनं बांधत होते, परंतु अशोकराव छल्लारे 1500 रुपये घनमीटरने बांधत होते. म्हणजे माझा 3 घनमीटरचा म्हणजे 1200 रुपये मी पे केले. परंतु आजही माझा प्रोजेक्ट हा यशस्वी आहे. ज्यांनी कमी कॉस्टमध्ये केलं, कॉस्ट हा महत्वाचा, त्याची टिकवणी क्षमता खूप महत्वाची. त्यामुळे ते निधी आणि आजही अशोकराव छल्लारे आणि आम्ही संपर्कात आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन त्यानंतर माझ्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे आमच्या तालुक्यामध्ये निफाड आणि आज जसं तुम्हाला मी अगोदर सांगितलं आमचा तालुका निफाड, दिंडोरी आणि चांदवडच्या बॉर्डरवरती. त्याच्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना वाटतं त्यांनी या पद्धतीचे या प्रोजेक्टची सगळ्यात जास्त माहिती कुठून मिळाली तुम्हाला? ह्या संदर्भ पंचायत समिती, तत्कालीन पंचायत समिती कृषी अधिकारी प्रशांत पवार सर आणि सहाय्यक कृषी अधिकारी नलिनी क्षीरसागर
नलिनी क्षीरसागर सोनवणे मॅडम यांच्याकडनं मिळाली. त्याचप्रमाणे माझं जे संकलन होतं MPKची आपली कृषी दर्शनी आहे, तर माझं स्वतःच द्राक्ष वृत्तामध्ये नाही फारसं त्याच्यातच, पण आपलं शेतकरी मासिक आहे त्याच्यामध्ये पण काही ठिकाणी त्याचे लेख आढळतात. त्या पद्धतीने मी संकलन केलं आणि ज्या ज्या क्षेत्राचे तज्ज्ञ म्हणजे त्यांच्याकडे मी मार्गदर्शन घेतलं. तर आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण बायोगॅस प्लांटसाठी कोणतं रॉ मटेरियल यूज करतो? आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बायोगॅस म्हणजे मानवी विष्ठा आणि जनावरांचं मिळालेलं शेण याचा वापर याचा केला जातो. की आपलं टॉयलेट याला जोडलेलं आहे आणि सुरुवातीला याच्यात सर्वसाधारण 1 ते 1.5 टन शेण लागतं. आता माझ्याकडे 2च तुम्ही बघितलं, माझ्याकडे 2च गाई आहे, एवढी पूर्तता होते. मग इथं वडनेरमध्ये आमचे मित्र आहे, त्यांचा गाईंचा गोठा, त्यांच्याकडे मी छोटा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये शेणखत घेऊन आलो. त्याच्यात मी मिक्स करत गेलो. माझ्या परिवाराचं सर्व सदस्यांनी मला मदत केली. सुरुवातीला ते मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर पाणी वगैरे ते एक ठराविक लेवल मेंटेन केलं आणि मेंटेन केल्यानंतर मग एकदा टाकल्यानंतर मग दररोज आमच्या गाईंचं शेणखत शेण असायचं त्याचा वापर केला. कॅपॅसिटी किती आहे याची? याची ही 3 घनमीटरची कपॅसिटी अगोदर सांगितलं. 3 घनमीटरचा हा गॅस आहे आणि याचा हा आउटलेट इकडे जातोय. याचा हा आउटलेट इकडे जातोय. आणि प्रोडक्शन किती काढतात? प्रोडक्ट हो, ज्यावेळेस आपण पहिल्यांदा फर्स्ट टाइम आपण ज्यावेळेस हे करतो, तुम्हाला जसं सांगितलं 1 ते 1.5 टन शेण लागतं. त्यानंतर हा आपण ज्यावेळेस मिक्स करतो सर्वसाधारण याला 28 ते 30 दिवस लागतात. डबल आपल्याला 1 महिना सुरुवातीचा गॅस व्हायला तयार लागतो आणि मग त्यानंतर आपल्याला ती कंटिन्यू ज्यावेळेस आपण दररोज शेण टाकतो मिक्स करत आपल्याला दररोज सातत्याने. माझा तिसरा प्रश्न असा आहे की तुम्ही जे बायोगॅस प्लांट तयार केलेले याचं तुम्हाला दिवसातून किती प्रोडक्शन भेटतं? आता हे बघा, मला याच्यात एक्झॅक्टली किलोमध्ये सांगता येणार नाही, परंतु आमचा 4 ते 5 माणसांचा परिवार आहे. आम्हाला सर्वसाधारण 1 सिलेंडर ढोबळ 1 महिना चालतं. तर ज्यावेळेस हा बायोगॅस आम्ही चालवतो तर तोच गॅसचा सिलेंडर आम्हाला 2 महिने पुरतो. म्हणजे एक तुम्ही गृहीत धरा, समजा बाकीच्या ऍक्टिव्हिटी जर आपण नाही केला तर त्या एक परिवारासाठी हा बायोगॅस तुम्हाला सफिशियंट असतो. त्याच्यात जर तुम्ही शेण गोमूत्र वगैरे व्यवस्थित टाकता तर त्याच्यात खूप महत्त्वाचे होते. पुढे मी आपलं साखर कारखान्यामध्ये जो प्रेस मड निघतो त्याचा पण वापर केला. त्याचा जर वापर केला तर तुम्हाला कदाचित खोटं वाटत असेल की म्हणजे माझा गॅस म्हणजे परिवाराचा पूर्ण गरज भागून तो गॅस शिल्लक राहायचा आणि त्याच्यात पुन्हा फायदा असा व्हायचा की जे निघालेलं स्लरी किंवा जे वेस्टेज असेल तो खूप छान सेंद्रिय खत तयार होतं. त्यामध्ये गांडुळाची उत्पत्ती पण फास्ट व्हायची. म्हणजे ते ॲडिशनल आपल्याला गांडुळासाठी ते आपल्याला खूप चांगलं काम करायचं. आणि हे ना आता आपलं किचन पाशी जो हे आहे गॅस त्याला हे कनेक्ट केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, शेतकऱ्यांनी बायोगॅसला घाबरू नये. ज्यावेळेस टेक्निकल एक्सपर्ट होते त्यांनी सांगितलं सर तुमचा बायोगॅस हा फक्त म्हणजे तुमच्या गॅस शेगडीपासून किंवा किचनपासून 10 ते 20 फुटाच्या आत असावा. परंतु दुर्दैव माझं असं होतं की मी कसंही बायोगॅस कन्स्ट्रक्ट केला तर 150 फूट डायरेक्ट अंतर होतं. परंतु मला इथं 13 फूट उंची द्यायची होती कारण माझ्या खताच्या गाड्या यायच्या आणि मग ती तिकडनं ट्रान्सफर करावं लागायचं. त्याच्यामुळे ती लांबी जवळजवळ 200 फूट होत होती. मी आमच्या कृषी अधिकाऱ्यांना शब्द दिला सर आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं, ज्या ज्या अडचणी आल्या त्याच्यावरती मात करायचं आणि तो माझा बायोगॅस यशस्वी झाला. मला कुठे काही अडचण नाही. फक्त एकच आहे, ज्या त्रुटी आहे आणि ज्या त्रुटी आहे त्यावर माफ करा. तुम्ही हे बघा, मी ही नाही किंवा कुणी प्रत्येक विषयाचा एक्सपर्ट असू शकत नाही, परंतु तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की तुमच्या एरियामध्ये त्या एरियाचा एक्सपर्ट कोण आहे आणि तुम्हाला एक निष्पक्ष सल्ला कोण देऊ शकतो त्यांचं आपण मार्गदर्शन करायचं, आपण वाटतं चालू ठेवायचं. सरांनी आपल्याला खूप उत्तमरित्या माहिती दिलेली आहे बायोगॅस प्लांटबद्दल आणि सरांनी कमी खर्चात यशस्वीरित्या हा बायोगॅस प्लांट हा पार पाडलेला आहे. तर माझी इतर शेतकऱ्यांना ही विनंती राहील की आपण सुद्धा हा प्लांट ट्राय करावा आणि त्याच्यात यश नक्कीच भेटेल. धन्यवाद. आणि आपण आता सरांचा तिसरा प्लांट जो की ज्ञानगंगा जीवामृत याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. धन्यवाद. आता आपण जे हे सगळं घेतलेलं आहे, आता बेसन तुम्ही किती किलो घेतले? हे बेसन पीठ हे 2 किलो आपण घेतलेलं आहे. बरं. आणि हे गुळ? हे गुळ हा काळा गुळ असतो ज्याला आपण सेंद्रिय किंवा काळा गुळ म्हणतो, तो 2 किलो घेतलेला आहे. आणि इकडे हे जे शेण हे 10 किलो घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 10 लिटर गोमूत्र टाकलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं की आपण युनिफॉर्म मिक्स व्हावं म्हणून आपण 1 दिवस अगोदर मिक्स केलं, त्याच्यामुळे ते छान मिक्स होतं. म्हणजे जे हेवी पार्टिकल्स असतात दगड किंवा काही विद्रव्य पार्टिकल्स असतात ते खाली तळाला बसून जातात. आणि हे सगळं आपण त्याच्यामध्ये हो, mix हो. करून टाकलं. हे त्यात पाणी किती घेतलं होतं आपण? आता हे आहे ना हे पाणी म्हणजे इकडं हे बघा इकडं हे चालू असताना
हा याचा इनलेट हॉल आहे आणि हा पण आहे. आपण हे भरून घेतो आणि हे स्लरी फिल्टर आहे, हा 500 लिटरचा आहे. वरून सर्वसाधारण 100-1 लिटर रिकामं ठेवतो, टाकी भरून घेतो. किंवा जर आपल्याला शक्य असलं तर फिल्टर म्हणजे पाणी चालू असताना जर आपण ते हे माल मटेरियल टाकलं अधिक योग्य होतं. पण कधी कधी काय होतं, मनुष्याभावी आपल्याला तसं ते करणं शक्य नसतं. मग हे आपण टाकी थोडी म्हणजे आता जे आपण हे मटेरियल घेतलंय हो. किती पाण्याला योग्य होईल? म्हणजे हे 500 लिटरसाठी हे 500 आपल्याला लिटर sufficient साठी एवढं हो सगळं सफिशियंट material? आहे, सफिशियंट आहे, भरपूर आहे. तर आता टाकून घेऊ आपण. बरं चालेल काय हरकत नाही. आता आपण हे हॉल बंद केले म्हणजे टाकी आपले ओव्हरफ्लो होणार नाही. जेवढं आपलं गरजेपुरतं पाणी तेवढं आपलं याच्यात होऊन गेलेलं आहे. याच्यात आपण हे शेण गोमूत्र गेले घेतले, आपण आता हे याच्यामध्ये टाकू. या बकेटमध्ये आपण 10 लिटर घेतलं, पण आपण दोन बकेट तयार केले. 2 बकेट करण्याचा उद्देश असा आहे की म्हणजे जेणेकरून आपल्याला ते युनिफॉर्म मटेरियल होईल आणि मिक्सिंग व्यवस्थित होईल आणि या फिल्टरमधून आपलं व्यवस्थित होईल. हा हे आपण जी टाकी आहे ज्यावेळेस आपण हे माल मटेरियल टाकतो तिकडनं आपलं येणं आणि पाणी ज्यावेळेस आपलं चालू आहे तर त्यावेळेस आपण आता हे माल मटेरियल टाकू म्हणजे ते व्यवस्थित चाललं जाईल. आणि ही जी नेट फिल्टर मध्ये ज्याला म्हणतो आम्ही माझ्या पद्धतीने डेव्हलप केलं आहे, जेणेकरून जे हे पार्टिकल्स असतात ते आतमध्ये जाऊ नये. ही मॉडिफिकेशन तुमची? हो मी माझ्या पद्धतीने केले. जसं आपण सर्वसाधारण जे 4 व्हीलर वागतो त्याच्यात गाड्या नेटमध्ये जे आपले फ्युएल टँक असतं त्याच्यामध्ये एक फिल्टर असतो, त्याच पद्धतीचे हे काम करतं जेणेकरून हेवी मटेरियल्स आहे ते चाललं जाणार नाही. आता हे उर्वरित हे आपण आता हे टाकतो बरोबर. आता हे आपण माल मटेरियल टाकले. आता तुम्ही पाहता याच्यात काही जे हे टाकले, आता हे शेणामध्ये हे जे खडे ते आपण टाकत नाही जेणेकरून आपल्या फिल्टरला तो त्रास होणार नाही, फिल्टर ब्लॉक होणार नाही. हे आपण एक 5 लिटर आपण हे टाकलेले, हे माल मटेरियल थांबून घेऊ. पुन्हा आता आपण जरा उर्वरित जी आपली राहिलेली बकेट आहे एक म्हणजे जी पुन्हा डबल त्याच्यात 5 किलो शेण आहे म्हणजे आपण हे बघा हा जो पार्टिकल आहे तो डायरेक्ट आपण टाकला हे त्याच्यात अटकला त्याच्यामुळे हा आपलं म्हणजे फिल्टर डॅमेज होण्यापासून आपलं आपण हे वाचवलं. हे आपण जे आपल्या स्वतःचे अनुभव असतात त्याच्यानुसार हे आपण करणं अपेक्षित असतं. आता हे बघा हे जर मी हे डायरेक्ट टाकलं असतं हे खडे ते जे हे डायरेक्ट लोखंडी किंवा दगडी खडे म्हणतो ते त्याच्यात गेले आणि ते आपल्याला फिल्टरला त्रासदायक ठरू शकले असते किंवा डॅमेज करू शकले असते किंवा ते ब्लॉक केलं असतं. हा एक आता झाला. तर आपण पुन्हा उर्वरित राहिलेलं ते पण आपण टाकून देऊ. आपण आता 10 किलो शेण गोमूत्र 10 किलो शेण 10 लिटर गोमूत्र आपलं टाकून झालंय. आता आपण हे 2 किलो बेसन पीठ किंवा काही ठिकाणी हरभऱ्याचं पीठ म्हणा, डाळीचं पीठ म्हणा, हे पीठ आहे आणि आपण हे आता व्यवस्थित मिक्स करून घेतो. युनिफॉर्म मिक्सिंग होणं अपेक्षित आहे जेणेकरून पुढे आपलं डॅमेज होणार नाही ते फिल्टर. हे आपण हे मिक्स करतोय. आता मिक्स झाल्यानंतर आता आपण हे पुन्हा जसं आपण शेणचं टाकलं तसं सेम वे आपण आता हे इथं ठेवू. या 2-2 लिटरच्या बकेटच्या साह्याने आपण हे टाकतोय. असं हळूहळू टाकायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही. आणि पुन्हा हे काम करत असताना सर्वात एक महत्त्वाचा विषय असा, सेफ्टी आपली स्वतःची सेफ्टी खूप महत्त्वाची असते. ज्यावेळेस आपण काम करतो आपले कामगार करतात किंवा आपल्या परिवारातील अन्य सदस्य असतात त्यांना पण आपण त्यांच्या सेफ्टी करणं गरजेचं. आपण ह्या स्टँडवरती उभं आहे, अनावरण कुणाचा तोल जाणार नाही, काही होणार नाही. हे पण सेफ्टी खूप महत्त्वाची आहे. ज्याला म्हटलं जातं सेफ्टी फर्स्ट स्पीड नेक्स्ट. म्हणजे तुम्ही काम किती वेगाने किती स्पीड करते हे नाही महत्त्वाचं, तुमची सुरक्षितता महत्त्वाची. ते पण आपण इथं बाळगतो. त्या पद्धतीनं आपण प्रत्येकाला लेबर असेल आपल्या परिवारातील सदस्य असेल त्यांना सांगण्याचा आपण हा प्रयत्न करतो. आता हे थोडं राहिलेले थोडंफार पार्टिकल मिक्स व्हायचे राहिले त्यात आता मिक्स करून घेऊ आणि आता आपण हे टाकतोय. आता हा बेसन पीठचा शेवटचा 1-1.5 लिटर राहिलेलं ते आपण आता टाकून दिलं. आता फक्त राहिला आपला गुळ टाकायचा. 1 मिनिट. हे बघा आपण हे बघा आता अगोदर 10 किलो गुळ आणि 10 लिटर गोमूत्र टाकले. त्यानंतर आपण डाळीचे पीठ टाकले. आता आपल्याला हा जो राहिलेला आयटम आहे 4था आयटम म्हणजे 2 किलो गुळ, हा काळा जो गुळ आहे त्याचा आपण हे पूर्ण व्यवस्थित मिश्रण करून घेतलेलं आहे आणि तो आता आपण टाकणार आहे. तर हे जे गुळाचं टाकण्याचं वैशिष्ट्य असं याच्यामध्ये जे जीवाणू म्हणून ते बॅक्टेरिया तयार होते हे त्यांच्यासाठी रेडी फूड आहे. त्यासाठी आपण आता हे आपण टाकतोय आणि हे आपण पूर्ण मिक्स केल्यामुळं आपल्याला काही कुठेही अडचण येत नाही. हे बघितलं आणि जरी थोडंफार पार्टिकल्स राहिले तर ते आता
आपण बघू शकतो की याच्यातलं जवळजवळ बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण मिक्स झाले. थोडेफार पार्टिकल राहिले ते आपण पाणी टाकून पुन्हा मिक्स करून ते टाकू शकतो, किंवा जर काही त्याच्यात एखादा अवैध पार्टिकल असेल तो पण आपण काढून टाकू शकतो. हे जे आपण माऊथ म्हणजे भरलेलं माल मटेरियल माऊथ भरल्यानंतर हे व्यवस्थित ढवळलं जावं किंवा मिक्स केलं जावं यासाठी स्टिअरर दिलेले आहे. हे त्याचं तोंडावरचं हे स्टँड आहे, त्या स्टँडवरती पुन्हा हे एक युनिट आहे, त्याला आपण स्टिअरर म्हणतो. असं हे घेऊन असं हे व्यवस्थित इथं फिक्स करायचं. फिक्स केल्यानंतर पुन्हा मी पुन्हा थोडं माझ्या पद्धतीनं मॉडिफिकेशन केलेलं आहे की जेणेकरून हे युनिट बंद राहील. हे असं करायचं, हे व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे. त्यानंतर पुन्हा हे एक युनिट हे मॉडिफिकेशन कशासाठी केलेलं नाही, हे मॉडिफिकेशन काय असतं, आता आपली जंगल वस्ती कधी कधी उंदीर घुस या वासाने जवळपास येऊ शकतात, कधी कधी ते मध्ये जाऊ शकतात. तर ते जाऊ नये म्हणून हे माझं स्वतःचं मॉडिफिकेशन आहे, तसं बंधनकारक नाही. आणि सर्वात महत्त्वाचं हे मी लूज फिटिंग केली. लूज फिटिंग याचा उद्देश असा आहे की जेणेकरून जर गॅस फॉर्मेशन किती नाही म्हटलं तर ज्यावेळेस फर्मेंटेशन होतं त्यावेळेस गॅस फॉर्मेशन होतं, प्रेशर डेव्हलप होतो, तो प्रेशर ऑटोमॅटिक रिलीज व्हावा. आणि हे मिक्स केल्यानंतर हे आपलं क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं सकाळ संध्याकाळ किंवा जेव्हा शक्य होईल. जर तुम्ही जेवढं जास्त कराल तेवढं चांगलं आहे, पण दिवसात 2-3 वेळेस होणं गरजेचं आहे. आणि हे मिक्स केल्यानंतर आता ही आपण जे टँकी भरलेली आता आपण बघितलं सगळं माल मटेरियल फक्त ह्या कंपार्टमेंटमध्ये, परंतु जे फिल्टर झालेलं जे मटेरियल आहे त्या साईडला चाललं ते दुसऱ्या कंपार्टमेंटने तिसऱ्या कंपार्टमेंट. आणि हे तयार व्हायला जर समजा हिवाळा असला तर त्याला थोडा कालावधी जास्त लागतो, उन्हाळा असला तर त्याचा नाही, हिवाळ्यामध्ये जास्त दिवस लागतात, उन्हाळ्यामध्ये कमी दिवस लागतात. आणि आता ही जरी टाकी आपण ही उघडी दिसते, परंतु ही उघडी आपण हे माल मटेरियल टाकण्यासाठी केलेली, त्याच्यावरती पोत्यांचं जे झाकण आच्छादन केलंय किंवा शेडनेट ते आपण काढून घेतले. काढून घेण्याचा उद्देश असा का ते खराब होऊ नये. आता ही आपलं सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला ते आच्छादन करता येईल. आणि 6 ते 7 दिवसानंतर तिकडनं त्या आउटलेटद्वारे आपल्याला ते माल मटेरियल बाहेर निघतं. करू शकतो आपण. तर सर आपण जीवामृत बनवण्यासाठी काय काय वापरतो? बघा, ज्यावेळेस सुरुवातीची जी परिस्थिती होती, आपण हे 6 ते 7 दिवसापूर्वी आपण याच्यामध्ये 2 किलो गूळ, 10 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसन पीठ याचा वापर केला. ते सर्व एकत्रित मिश्रण करून आपण टाकीमध्ये टाकलेलं आहे. आणि आता आपला जीवामृत हा तयार झाला आहे. ही जी पुणे जिल्ह्यातील जी एक पृथ्वीराज फिल्टर आहे, हा पृथ्वीराज स्लरी फिल्टर आहे. आणि तो त्यांनी अतिशय छान आणि मॉडिफाईड आणि छान डेव्हलप केलेला आहे. तो शेतकऱ्यांना खूप उपयोगी होऊ शकतो. या अगोदर आम्ही काय करायचो शेतामध्ये ते शेण गोमूत्र घेऊन टाकायचं. ते मानवी टाकायला आम्हाला खूप त्रास व्हायचा, मनुष्यबळ मिळत नव्हतं, वेळेचा अभाव, लाईटचा अभाव अशा. त्यामुळे हे ज्यांनी जे डेव्हलप केलेलं आहे ते खूप छान आहे. आणि आता आपला ही स्लरी तयार झालेली आहे. आणि आता आपण हे बघू शकतो की आता किती छान प्रकारे ही फिल्टर झाली. हा जो फिल्टर आहे इथं हा त्याचा इनपुट आहे. म्हणजे इथं आपण इथनं शेण गोमूत्र जसं आपण अगोदर वर्णन केलं त्याप्रमाणे शेण गोमूत्र बेसन पीठ इथनं टाकलं जातं. आणि ते टाकत असताना म्हणजे इकडनं हा इथनं आपला पाण्याचा दिलेला असतो. म्हणजे इकडनं पाणी जातं, इकडनं आतमध्ये जातं, इकडनं आपण हा पाण्याचा प्रवाह चालू असतो. त्याच वेळेस आपण तिकडनं शेण गोमूत्र हे कंटिन्युअस टाकत असतो. आणि याच्यामध्ये त्या 3 कंपार्टमेंट दिलेले. म्हणजे तिकडनं ते टाकलेलं आपलं जे माल मटेरियल आहे ते फिल्टर होऊन इकडच्या कंपार्टमेंटमध्ये येतं. 6 ते 7 दिवस झाल्यानंतर ते इकडे होतं. आणि 6 ते 7 दिवसानंतर ते आपण वापरण्यासाठी ते तयार असतं. ते कसं होतं किंवा कशा पद्धतीने आता आपण बघू शकतो. ज्ञानगंगा जीवामृत प्रकल्पाची साधारणतः किती क्षमता आहे? आता हा जो ज्ञानगंगा म्हणजे हा पृथ्वीराज या कंपनीनं जो मॉडिफाईड केलेला हा जीवामृत फिल्टर आहे त्याची कॅपॅसिटी 500 लिटरची आहे. आणि त्यांच्या आज मितीपर्यंत 900 लिटर, 1500 लिटर असे छोट्या शेतकऱ्यांना, मध्यम शेतकऱ्यांना आणि मोठ्या शेतकऱ्यांना जे 2 ते 3 एकर पण ज्यांचं क्षेत्र त्यांच्यासाठी 500 लिटरचा हा जीवामृत फिल्टर योग्य ठरते. कुठे अडचण येत नाही. सर आणि रेडी प्रोडक्ट तयार होण्यासाठी किती दिवस लागतात? तर जसं आपण अगोदर उल्लेख केला की शेण गोमूत्र टाकल्यानंतर 6 ते 7 दिवसामध्ये ते आपलं तयार होतं. आणि अतिशय फाईन असतं. जे आपल्याला पहिल्या अडचणी यायच्या मानवी याच्यात टाकणारे मनुष्यबळाच्या अभाव तर प्रत्यक्ष झाडापाशी जाणं हे इतकं फाईन असतं की तुम्ही डायरेक्ट ड्रिपमधून पण आपण देऊ शकता. आता तुम्ही इथं बघू शकता. इथे ही माझी 450 लिटरची टँक आहे. 450 लिटरची टँक आहे. आता इथं हा पिस्टन पंप फिट केलेला आहे. आणि पिस्टन पंप केलं इथनं त्याच्या आउटपुटद्वारे ही जी ड्रिप लाईन आहे इथनं ही दिली जाते. आणि याचा वापर आपण जनरली आत्तापर्यंत आमच्याकडे द्राक्ष बागा होतं त्यांच्यासाठी आपण वापर करायचो.
आता गहू आहे त्याच्या गव्हासाठी पण मी प्राथमिक स्टेजला वापर केला आहे आणि याच्या पुढे मी तो वापर करणार. सर आणि याचा जीवामृत म्हणजे ॲप्लिकेशन रेट किती आणि स्प्रेइंगद्वारे किंवा इरिगेशनद्वारे कसं यूज करता नेमकं? आता आपण अगोदर बोललो की हा आपल्याला मी एक मध्यम किंवा छोटा शेतकरी आहे. त्याच्यामुळे हा माझ्याकडे 500 लिटरचा पृथ्वीराजचा फिल्टर आहे आणि याच्यात ज्ञानगंगा देण्याचा उद्देशच आहे. मला तुम्हाला सांगितलं पण मला कृषीची आवड होती आणि मी कृषी म्हणजे मी BSc हॉर्टिकल्चर हे यशवंतराव मुक्त विद्यापीठाकडनं केली आणि त्यांचं घोषवाक्य आहे ज्ञानगंगा घरोघरी. त्याचाच तो ज्ञानगंगा हा शब्द करून आणि त्या ज्ञानगंगा या शब्दामध्ये खूप मोठी व्याप्ती आहे. तो एक माझा एक ब्रँड नेम म्हणा किंवा मला आवडलेले वाक्य म्हणून मी त्याच्यात घेतलेलं आहे आणि हा पृथ्वीराज जे आहे जी त्यांचं ब्रँड नेम आहे त्या कंपनीने तयार केलेलं आहे. त्याच्यात त्यांचे 3 मॉडेल आहे 500 लिटर 900 लिटर आणि 1500 लिटरचा हा आहे. सर याचे साधारणतः किती मॉडेल आहे मार्केटमध्ये उपलब्ध आणि आणि क्षमता किती आहे त्याची? सुरुवातीला याच्यामध्ये खूप हेवी मॉडेल आहे ते उचलणं खूप कठीण असायचं परंतु आता ही इतका हलका मॉडेल आहे का आता 3-4 लोक याच्यावरती आरामशीर ठेवू शकता काही कुठे अडचण नाही आणि हे अतिशय छान आहे. त्यांनी खूप मोठं संशोधन करून या स्टेजला आता ते फाईन स्टेज त्यांची झालेली असं म्हणाले काय आपल्याला. सर आणि आपलं या मॉडेलची कॉस्ट किती तरी? हां हे मॉडेल जे आहे तर हे PVC पॉलिवोल्टर आहे ही मला 30,000ला पडलेलं आहे आणि त्याच्यानंतर इतर किरकोळ फिटिंग बाकीचे चार्जेस म्हणून सर्वसाधारण हा प्लांट मला जवळजवळ 30,000 त्याची कॉस्ट प्लस इतर 4-5 म्हणजे मजुरी वगैरे सर धरून मला हा 35,000पर्यंत गेलेला आहे. सर म्हणजे छोट्या शेतकऱ्यांनी पण वापरलं तरी फायदेशीरच आहे. याचं कारण असं आहे दादा छोट्या शेतकऱ्यांना ह्या गोष्टी केल्याच पाहिजे आणि कोणती गोष्ट ही अंधानुकरण न करता अभ्यासपूर्वक केलं गेलं पाहिजे. आणि जर आपल्याला अडचण असेल समजा एखाद्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान असेल त्या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी आहे गाव लेवल असो तालुका लेवल असो जिल्हा लेवल असो राज्य लेवल असो त्या क्षेत्रात जी तज्ज्ञ मंडळी त्यांचं आपण मार्गदर्शन केलं त्याचा अवलंब केलंच आपल्याला कुठे अडचण येणार नाही. सर आणि जीवामृत कोणकोणत्या क्रॉपसाठी प्रभावी म्हणजे? हे बघा आता जनरली काय होतं जर जिथं ड्रीप सिस्टम आहे तुम्ही तिथं देऊ शकता. आता आमच्याकडे द्राक्षबाग होता द्राक्षबागेला आम्ही द्यायचो. आता मी माझी द्राक्षबाग तोडलेली आहे. आता ह्या जिथं आपण उभं ह्या गव्हाला देखील मी याचं ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि मला तो रिझल्ट माझ्या उघड्या डोळ्याला दिसतोय आणि यानंतर सुद्धा मी हे आता ही दुसरी भरणी झाली आता तिसऱ्या भरणीला पण मी याला जीवामृताचा वापर करणार आहे. सर आणि तुमचा अनुभव काय म्हणजे जीवामृत तुम्ही यूज केले आणि त्याचे तुम्हाला लगेच म्हणजे फायदे कोणते म्हणजे तुम्ही जे अनुभवले? जसं मी अगोदर सांगितलं शेतकऱ्यांना अंधानुकरण न करता कोणती माहिती ॲप्लिकेशन करताना शास्त्रोक्त माहिती घ्यायचं. जसं इंजिनियर्स जावो वकील असो त्यांचे स्वतःचं वाचनालय त्यांचे ग्रंथ त्यांचे संदर्भ पुस्तक असं तसे शेतकऱ्याचं स्वतःसाठी वाचनालय असं. आता तुम्हाला सांगाल की माझ्याकडे स्वतःचे वाचले माझ्याकडे 1980 पासूनचे शेतकरी मासिक आहे 1994 पासूनचे माझ्याकडे द्राक्षवृत्त आहे RCEPची शेती पत्रिका आहे वेगवेगळ्या क्षेत्रातली जी पुस्तिका आहे आपली MPKVची म्हणजे राऊरी विद्यापीठाची माझ्याकडे श्रीसुगी हे माझ्या संदर्भ ग्रंथामध्ये ज्यावेळेस मला अडचण येते त्यावेळेस मी ते रेफर करतो. त्यामध्ये बरेचसे तज्ज्ञांचे नंबर असतात इतर कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याशी मी संपर्क करतो. त्या आलेल्या अडचणींवरती मी मात करतो. सर आणि तुमच्या निदर्शनास आलेले कोणकोणते फायदे का जे पिकासाठी तुम्ही बघितलेले? हे बघा ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला ओपन एरियामध्ये त्या 200 लिटरच्या ड्रममध्ये स्लरी करत होतो ते टाकायला खूप त्रास होता. त्यावेळेस तिची एक खूप घाण वास यायचा तो एक आपल्याला सहन होणार नाही असा वास यायचा आणि वेळेचा पण अनुभव अडचण यायची. आता हे काय आता हे मी अपेक्षित असेल ज्यावेळेस मी स्लरी द्यायची त्याला लाईट असणं अपेक्षित. आता हे पूर्ण फिल्टर होऊन आल्यामुळे मी ज्यावेळेस लाईट असते त्यावेळेस मी आरामशीर त्यावेळी वीज जशी उपलब्ध असेल त्यानुसार मी आरामशीर देऊ शकतो कुठेही अडचणी. आता 7 दिवसापूर्वी आपण जे जीवामृतच्या टँकमध्ये पूर्णपैकी सगळे जे इन्ग्रेडियंट टाकले होते ते पूर्णपैकी आता त्याच्यामध्ये मिक्स वगैरे झालेले आहेत आणि आता 7 दिवसानंतर पूर्णपणे फिल्टर होऊन जी स्लरी तयार होऊन जे आलेलं आहे ते आपण आता बघू शकता येते. इतकं फाईन इतकं चाळणीमध्ये कुठे नाही. आता हे बघा आपण डबल फिल्टर चाळणी लावलेली आहे त्याच्यात कुठेही आपल्याला म्हणजे अविद्रव्य घटक कुठेही दिसत नाही आणि ही ड्रीपमधलं सहज आपण देऊ शकतो. आणि याच्यामध्ये सर 500 लिटरचे सर आता जे हे 500 लिटरचे जे टँक आहे ते आता फिल्टर होऊन आपल्याला किती भेटते त्याची प्रोडक्शन? ज्यावेळेस मी सुरुवातीला केलं त्यावेळेस मला 350 लिटरपासून 400 लिटरपर्यंत मिळालं. थोडंफार कमी जास्त असायचं म्हणजे 500 लिटरपासून 400 लिटर म्हणजे प्रोडक्ट 350 किलो तर काही कुठंच अडचण नाही. 350 लिटर तुमचं आरामशीर पण मिनिमम 350 लिटर जास्तीत जास्त 400 लिटर मला प्रत्येक वेळेस मिळत गेलं. आता हे जर आपण ड्रिपनं सोडायचं म्हणलं तर काय अडचण नाही नाही आपल्याला? काहीच कुठंच नाही. आता आपण बघितलं हे बघा ही आता आपली चाळणी आहे डबल फिल्टरची अतिशय जी आपण दूध गाळायला किंवा हे
म्हणजे आता याच्यात कुठे काहीच अडचण नाही. त्याच्यामुळे ड्रीप म्हणा आपण आरामशीर देऊ शकतो, कुठेही अडचण येत नाही. म्हणून शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे स्पेशली मनुष्यबळ कमी त्यांनी आता अवश्य वापर करा. ठीक आहे, सुरुवातीला आपल्याला थोडीशी कॉस्ट जास्त जाईल, परंतु हे लाईफ लॉंग राहील, काही कुठे अडचण येत नाही. नमस्कार मित्रांनो, सकाळपासून आज आत्तापर्यंत आपण बघितलेला तिसरा प्रकल्प हा देखील सरांनी यशस्वीरित्या केलेला आहे. तर आपण ज्या शेतकऱ्यांकडे 1 किंवा 2 गाय आहे त्यांनी आवर्जून असे प्रकल्प करावे, जेणेकरून आपली शेती सेंद्रिय शेती आपण करू शकतो. धन्यवाद. प्रथम मी सरांना धन्यवाद म्हणेन. सरांनी सकाळपासून आम्हाला त्यांचा मौल्यवान वेळ काढून आमच्यासाठी प्रोजेक्टसाठी वेळ दिलेला आहे. सरांचे आपण बघायला गेलं तर 3 प्रोजेक्ट आहेत आपण सकाळपासून पाहिलेले. योग्यरित्या सरांनी समोरच्याला पण समजेल असं त्यांच्या भाषेमध्ये शेतकऱ्यांसाठी एक नवीन संदेश दिलेला आहे त्या व्हिडिओमधून. आणि कोणाला जरी शेतकऱ्यांना किंवा इतर कोणाला जरी ह्या प्रोजेक्टबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा जर हा प्रोजेक्ट तयार करायचा असेल तर सरांचा मी नंबर आणि सरांची माहिती आणि पत्ता यूट्यूबच्या व्हिडिओ खाली देणार आहे. तरी सरांना त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करावा. आणि मी सरांचं पुन्हा एकदा धन्यवाद सर. धन्यवाद. आता जसं तुम्ही काय माझा आभार मानण्याचे काय, कारण मी पण एक शेतकरी पुत्र, मी स्वतः शेतकरी आहे. आणि आपलं एक प्रत्येक शेतकऱ्याचे कर्तव्य बोलतो की शेतकऱ्याला एक विधायक माहिती देणं आपलं कर्तव्य आहे. आणि मी कृषी विभागाची खूप निगडीत जी मला माझ्या वरिष्ठांकडनं किंवा जे योग्य यंत्रणा आहे, शासकीय यंत्रणा त्यांच्याकडनं मला जी मिळाली तीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ती प्रत्येक शेतकऱ्यांचं ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचतो ही माझी रास्त अपेक्षा. धन्यवाद.